तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या घनसोली गावच्या मानाच्या पालखीच्या दुसऱ्या व्लॉग मध्ये। तर आज आहे 28 ऑक्टोबर, म्हणजे आज पालखी एकविरेला पोहोचणार आहे। तर आपण आता थोड्या वेळातच निघणार आहोत एकविरेला जायला। तर चला बघूया आजच्या आईच्या पालखीच्या सोहळ्यात जल्लोष कसा होतोय ते, आणि नंतरला ऑर्केस्ट्रावर काय मजा करतो ते बघूया। आणि मागच्या व्हिडिओला सर्वांनी भरभरून प्रेम दिल्याबद्दल सर्वांचा आभार। आणि हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर गाईज आता आपण पोहोचलो एकविरेला माहेर घराच्या इथं, आणि आता पालखी पण निघालेली आहे। आणि आपला पहिलाच मित्र सुजय गणेश पाटील आपल्याला भेटलेला आहे, चालत आलं एकदम फुल पब्लिक आहे आपली। उन्मेष पाटील, तर गाईज हितेश पाटील पण भेटलेले आहेत आपल्याला, गाडी घेऊन आलेत। आणि इथं पूर्ण आपल्या पालखीची पब्लिक आता निघालेली आहे। तर गाईज आता पालखी पण आपल्याला भेटलेली आहे रस्त्यामध्ये, माहेर घराला भेट देऊन आलेली आहे पालखी। पप्पा बरोबर आम्ही उतरलो, पप्पा से गेले पुढे तर गाईज आता आपण पालखी बरोबर चालतोय थोडा बाहेरपर्यंत, हायवे पर्यंत, आणि नंतर डायरेक्ट आपण पायथ्याजवळ जायचं आहे। आणि बरोबर पालखीची पोरं पण जॉईन झालेले आहेत सगळी जण। आणि पुढे आता गाडी स्पीकर पण वाजतंय, डीजेचा ट्रक हायवेला होता। गाईज चिऊ द ब्लॉगर दिसलेला आपल्याला, हे चिऊ द ब्लॉगर, आणि द्रोणी आहे तिच्याबरोबर। चालत आलंय सकाळपासून चालतंय। मी डायरेक्ट आलोय बघ, चल भेटू तिकडे पायथ्याजवळ। तर गाईज ही आपली गाडी आहे, मामाच्या गाडीत आलो आपण। आणि आपल्या बरोबर एवढी जण आहेत, प्रचित आहे, संस्कृती आहे, मामी आहे, आणि इकडे ती दिदी पण आहे। आणि आतमध्ये आमच्या मातोश्री आहेत, आता उतरल्यात त्या, तुम्ही बघू शकता। इकडे हा आल्या आता आमच्या मातोश्री आल्यात। आणि इथं मामा आता चालले पार्किंगला गाडी लावायला। तर गाईज आता आपण पोहोचलोय पायथा मंदिर जवळ, इथे तुम्ही मागे बघू शकता पायथा मंदिर आहे। आणि आपल्या पालखीची पोरं पण आधीच येऊन थांबलेले आहेत, थोडीफार काही गाडीत आले आहेत, काही जण चालत आलेली पोरं आहेत। तर गाईज आपल्याला आपल्या गावातले मोठे युट्यूबर भेटलेले आहेत, साजेश दादा, आणि नेमकं पायथा मंदिराजवळ। मग मोठाच आहे तू बाबा, मोठे युट्यूबर आहात तुम्ही। नवीन कुठे तुमचा चॅनल मॉनिटाईज सुद्धा झालेला आहे, व्ह्यूज बघितले मी का त्याल, माझ्यापेक्षा जास्ती आले। मग काय वाटतंय आज, कसं वाटतंय? हा, त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, छान छान व्हिडिओ बनवतात ते। हा, आणि शेअर करत जावा व्हिडिओ। तर गाईज आता आपल्या मानाची पालखी घनसोली गावाची एकविरेच्या पायथ्याजवळ पोहोचलेली आहे। आणि तुम्ही पूर्ण मंडळीचा जोश बघू शकता सर्वांचा। मात्र कसं वाटतंय आपली पालखी पायथ्याशी पोहोचलेली आहे एकविरेच्या, आणि हा जल्लोष बघून कसं वाटतंय? या जल्लोषसाठी सर्व उत्सुक असतात आणि जे लोक चालत येतात 3 दिवस त्यांच्यासाठी
एकदम हा सुखाचा सोहळा आहे. म्हणजे जिथं इथं पोचलो ना एकदम असं वाटतं कुठेतरी फायनली आपलं जो स्वप्न आहे तो पूर्ण झाला 3 दिवसाचा. तर इथे नंबर वाटतंय त्यांच्यामध्ये तुम्ही खुश बघू शकता. नाश्ते एकदम कडकमध्ये बघा एन्जॉय करा काही. तर काही आपला 14 सबस्क्रायबर बघू शकता. फुल जल्लोष पोरांमध्ये.
तर गाईज आता आपली घनसोली गावची मानाची पालखी आहे ती एकविरादेवी पायथा मंदिर पाचपायरी मंदिराजवळ आलेली आहे आता. पाचपायरी मंदिरामध्ये आपल्या आई माऊलीची भेट घ्यायला पालखी चालल्यात आतमध्ये. तर इथे आता सगळीजण रेडी झाल्यात. आता पालखी येईल, पालखी प्रत्येकाच्या अंगावरनं जाईल आणि इथं बघू शकता आपल्या घनसोली गावची पूर्ण पब्लिक आलेली आपल्या डोंगरावरती. आपल्याला आता डोंगरावर भेटलात आपल्या घनसोलकर आयुष भाई फुल मजेमध्ये. मग भाई कैसा वाटते? श्रद्धेपोटी आता सगळी झोपल्या आणि त्यांच्यावर्षी पालखी जाईल म्हणजे 3 दिवस चालले सगळी मेहनत घेतली ती सगळी आता फळाला लागणार आहे त्यांची. तरी तर बघू शकता प्रत्येक आपला पदयात्री जो आहे तो त्याच्या वरनं पालखी जाईल आता ते चालत होत. आणि आता इथं पालखी सुद्धा आलेली आहे आपल्या एकविरा गडावरती तुम्ही बघू शकता. काही जस्ट आता आपल्या आईचा मुकोटा हा मंदिरात घेऊन चालल्यात. झाली आता आणि लाईनला आलो. लाईन पण तेवढी नाही, आपल्या पालखीचीच पोरं आहेत सर्वजण. आणि मग लगेच दर्शन घेऊया आणि बघूया आपला पुढचा पालखीचा सोहळा कसा होतो. तर काही जस्ट आता आमचं दर्शन झालेलं आहे, मस्त एकदम परफेक्ट दर्शन झालं. जास्ती गर्दी पण नव्हती, आपल्या पालखीचीच पोरं होती. दर्शन झालं आणि आता चला पुढचा जल्लोष बघूया कसा होता. तर आमच्या ते मामाश्री आहेत, यांनी आम्हाला एकविरा नेलं त्याबद्दल धन्यवाद. मंडळ आभारी. मामी वगैरे होती, संस्कृती प्रचित झोपला इथं मागे आणि ती एक दिदी आतमध्ये. तर धन्यवाद मामा, तुम्ही आम्हाला घेऊन गेल्याबद्दल. गुड नाईट. तर इथं आता आमच्या मातोश्री आहेत, गुलालात घाण झालेले आहेत. तर तुला कसं वाटलं घनसोलीच्या पालखीला येऊन जाऊन? खूप आनंद झाला, मजा केली? खूप मस्त. किती नाचली? खूप नाचलो. मी मंदिरात होतो आतमध्ये, हे लोक बाहेर नाचत होते बँडवर. तर मजा आली, खूप मजा आली. तर काही जस्ट घरी पोचलो.
अवतार बघू शकता तुम्ही, तसाच आहे अजून, गुलालात घाण झालेलं. तिकडे काय फ्रेश व्हायला भेटलं ना, आता घरी वरती जाईल आणि फ्रेश होईल. मस्त मजा आली. घरी आलो मागे तुम्ही बघितलं, मम्मीने पण खाली पार्किंगमध्येच मी तिला प्रश्न विचारला, आनंद व्यक्त केला. माझा फोन जरा बंद झाला होता, माहिती नाही, घराच्या इथं आलो तेव्हा चालू झाला फोन. तर आजच्या आईच्या पालखीच्या सोहळ्याचा खूप मस्त जल्लोष झाला गडावर, एकदम मजा आली. आणि खाली उतरलो तर यावर्षी ऑर्केस्ट्रा नव्हता, DJ होता. तर DJवर पण खूप मजा केली. पण कॉपीराईटच्या इश्यूमुळे सॉंग्सवर कॉपीराईट येतं, त्यामुळे काही व्हिडिओ घेता आले नाही. आणि लेझरसुद्धा होती म्हणून जास्ती काही शूट करता आलं नाही, फक्त एकच शूट घेतला. तर खूप मजा केली. मस्त पालखी सोहळा झाला यावर्षीचा सुद्धा. तर जर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय